चिता चुकीला हनुमंत गेला चिता चुकीला हनुमंत गेला हनुमंत गेला लंका मध्यभागी लंका मध्यभागी ये निया हनुमंत गेला चिता चुकीला हनुमंत गेला चिता चुकीला हनुमंत गेला सीते शोधण्याशी गेला नुसता गेला नाही हनुमंताने तिथं रावणाच्या वाटिकेमध्ये सीता पाहिली एवढंच नाही तर सीतेला भगवान प्रभू रामाची अंगठी दाखवली आणि सीताचा चोडामणी सुद्धा हनुमंतरायांनी रामाकडे आणला म्हणजे सीता पुष्प वाटिकेमध्ये होती चला आता बोला सीता गेली म्हणावा तर सीता पतिव्रता आहे किती पतिव्रता आहेत 5 त्या 5 पतिव्रतामध्ये सीतेचा नंबर लागतो मला ही पतिव्रता आहे सीता मंडोदरी तारा नवऱ्याला टाकून रावणासंग जाईनच कशी गेली म्हणावं आणखीन कोणाचा प्रश्न आहे सीता रावणाने नेली ज्या रावणाला धनुष्य उचलता आला नाही तो धनुष्य अंगावर घेऊन पडला नीट रामायण ऐका आता रावण अंगावर धनुष्य घेऊन पडला त्याला तो धनुष्य उचलला नाही तो धनुष्य बोटात घालून सीता खेळत होती या रावणाला 3 वेळेला कैलास उचलता आलं माझ्याकडे बघा तो धनुष्य उचलला नाही तो धनुष्य सीता बोटात घालून खेळत होती घोडा खेळत होती हा मला सांगा ती सीता रावणाला उचललं का रामायण सांगते मला अध्यात्म सांगायचे त्यातून पुढे जायचं ती सीता रावणाला उचलून का बर दुसरी गोष्ट रावणाने आक्रमण केलं होतं ती ठिकाणी आग लावणारी वल्या झाडाला आग लावणारी ती जाळ सुद्धा निघला होता बघा जाळ निघला तर रावण मागे सरला तो मला इकडे बाहेर येऊन भिक्षा द्या मला सीता नेली म्हणावं तर रावणाला ती जाणारच नाही त्या पतिव्रतेला तो हात लावू शकत नाही गेली म्हणावं तर ती पतिव्रत आहे जाणार नाही गेली म्हणावं तर सीता लंकेमध्ये होती मग नेमकं झालं का सांगू झेपलं तर बघा सीता गेली की नाही मला माहित नाही सीता नेली की नाही मला माहित नाही सीता गेली नाही गेली हे मला माहित नाही मला एवढं माहिती सीता रामाने पाठवली मला सीतारामांनी ज्या ठिकाणी त्याला सत्यानाश करायचा आहे तिथं मायेला पुढे पाठवतो तो हरणाच्या पाठीमागे गेला त्याला माहिती नव्हतं का रावण येणार आहे चतुरातो शिरोमणी लक्ष्मणाला पाठीमागून पाठवायची बुद्धी दिली रामाला सगळं माहिती होतं पण ज्या ठिकाणी तुम्हाला मथुरेमध्ये सगळे लोक भ्रमित करायचे माया पाठवली परत आपल्याला गोकुळामध्ये भ्रमित करायचे माया तिथे जन्माला घातली आता मथुरेमधले भ्रमित करायचे तिथून पाठीत घालून परत मथुरेत आणली तिथं मारण्याचा प्रयत्न कर निघून गेली दुर्योधन दुःशासन 98 भाव ते सगळे त्यांचं सैन्य सत्यानाश करायचा आहे तिथं माया पाठवली द्रौपदीला आई वडील नाही यज्ञकुंडातून जन्माला आली माया आहे ती माया तिथं सोडली बोलू नका ती माया तिथं सोडली आणि भ्रमित केले महाराज 56 कोटी गेले या मायेमुळे तेव्हापासून प्रथा पडलेली आवाज बिघडलाय ज्या गडी माणसाला भांडणं करता येत नाहीत ना तू काय पुढं म्हणतो गैर तू पुढं होय पुढं तू आणि मग ती धावली का तू गडी मागे मागे सरतो मग तो म्हणतो पायाला काय पाठवतो तू ये ना ही प्रथा आहे भगवंताला आपलं कार्य साधायचंय तो मायेला पाठवतो बोला रामायणामध्ये आहे रावणाने नेली पुराण आहे
याला कर्मकांड म्हणतात. पण त्याच्यामधलं अध्यात्म जर तुम्हाला झेपलं तर हेच आहे, भगवान प्रभूने सीता पाठवली. नाही तर ती जाणार नाही, पतिव्रता आहे. रावण नेणार नाही, तो ब्राह्मण आहे, ब्रह्मवेत्ता आहे तो. पतिव्रतेच्या अंगाला हात काय लागेल तो. पण आपल्याला शिकण्यासाठी हे पुरवणी पोथी वाचायची, पौराणिकांनी ती समजून सांगायचं, आणि त्यातलं अध्यात्म जर आलं ते असं सांगायचं. आलं का? एक स्पेशल अध्यात्म रामायण आहे तुळशीदासांचं, जे आपल्याला नाही तुम्हाला. जाऊ द्या. सीता नेली, सीता गेली किंवा सीता पाठवली, पण लंकेमध्ये सीता नेली रावणाने असं धरतो. रावणाला सांगितलं होतं ब्रह्मदेवाने, रावणाने विचारलं होतं मी कोणाच्या हाताने कसा मरण. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं एखाद्या स्त्रीला तो जर बळजोरी केलीस त्याला आपण बलात्कार म्हणतो, बळजोरी केलीस तर तू मरशील. त्यांनी सीतेच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही. आता कसं कसं ते रथात बसवलं जटायू, आणि जटायूची गोष्ट मला येते ती. जटायूने त्याच्याशी युद्ध केलंय सीतेला नेऊ नको म्हणून, पण तो रथ सुद्धा मायावी होता, तो रावण सुद्धा मायावी होता. खरा रावण बाजूला होता, खरा रावण हात लावणार नाही केला. जगामध्ये त्याचं नाव कोणी घेतलं नसतं. जटायूने भगवान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर जीव सोडला. त्यावेळेला मीडियावाले म्हणजे ऋषी मुनी ग्रंथ लिहित होते, म्हणजे बोलू नका आचार्य बाबा बोलू, ग्रंथ लिहित होते. लिहित असताना म्हणले गिदडे. जटायू कोण आहे बोला, पाठीमागचे जटायू हा गिदड आहे, गिद्दड. आणि याला भगवान प्रभू रामचंद्र चोमाळीतात आणि तो मांडीवर जीव देतो. ऋषी मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्याजवळ राम जाईना. भगवान प्रभू रामाला विचारलं, प्रभू सांगा ग्रंथामध्ये लिहायचंय आम्हाला, चंद्र सूर्य अशापर्यंत ज्ञानी लोक पुराणात लोकांना समजून सांगतील की काय भानगड आहे. त्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगतील, ऐका, पक्षा माझी केवळ निंदू. पक्षामध्ये निंदनीय पक्ष जर म्हणलं तर कोणता आहे? राधांश, मग गिदड. माणसं म्हणतात ना डायरेक्ट बोललो तुझं राजहंसाचं आणि वागणं गिदडच आहे. त्याची निंदा करतात, निंदनीय पक्षी येतो. पक्षा माझी केवळ निंदू, जटाई उतारीला म्या गिद्दू. अत्यंत उतारीला धर्म व्याधू, भाव शुद्ध मदार्थी. त्याचा भाव माझ्या अर्थी शुद्ध आहे. मी कुठल्या जातीचा, रीतीचा, गोताचा, कुळाचा, शिळाचा, मताचा, काँग्रेसचा, आरपीआयचा, शिवसेनेचा, नवनिर्माण सेनेचा, भाजपचा बघत त्याचा फक्त माझ्याविषयी काय असला पाहिजे, भाव शुद्ध असला पाहिजे. जटाईचा उद्धार केला महाराज. शेवटी तिथं मारुती राय भेटले. मारुती राय भेटल्याच्या नंतर भगवान प्रभू रामाशी त्यांनी सौदा केला. असंच म्हणतो, हे मावशी, काही काही पूर्वी पांढरा असायचा ना, म्हाताऱ्या 2-4 बसल्या देवात त्यांच्या पुढे कापूस टाकायचा. कशाला? 8 दिवस दिव्याला बसल्या बसल्या काय करायच्या? वाती. ऐका, बसल्या बसल्या काय करायच्या? वाती. देवळात तो पुराणी बाबा सांगायचा पोथी, वळायच्या वाती, ऐकायची पोथी आणि सांभाळायच्या नाती. काय कळून दगड माती. गोपाल कृष्ण भगवान की जय, बजरंग बली की जय. बापा तिथं सौदा केला मारुती रायने. ते म्हणे, हे पहा, परत ऐका, मारुती रायचं सांगायसाठी बरं का, वाती, पोथी, नाती आणि जातीसाठी खावा. बोला मोठे, जातीसाठी खावा. हनुमंतराय म्हणले, आमच्या जातीचे, आमच्या कुळातले सुग्रीव आणि वाली यांच्यात कलह झालाय, आणि त्या वालीने सुग्रीवाची पत्नी रुमावंती आणि मुलगा सुद्धा हिरावून घेतलाय, राज्य हिरावून घेतलंय. सुग्रीवाला स्टँडवर भीक मागायला लावले. कोणी? वालीनी. आणि वाली सुग्रीवाचा कोण होता? पहिले मंडळ. वाली सुग्रीवाचा कोण होता? माझ्याकडे तरी बघा. मग ऐक, सांगा मी भाऊ होता, भाऊ. मी नेहमी सांगत असतो,
रामायण खरंच त्यांनी ऐकलं म्हणावं, त्याच्या जीवनात मुरलं म्हणावं, त्यांनी आचरणात आणलं पाहिजे. शेतात असावा भाऊ, रामायणे खरी खूप भावाच भैमुख काढायला नाही, पाऊल वाटे तिथून 2-4 जण चालले म्हणजे हे संपत येणं 2-4 डाळे काढायचं ते आता. दुसरं म्हणलं वर बघ वरच्या वाटणी त्याचा भाव आहे. हं? तिसरा म्हणला अरे ते कायचा भाव, कालच त्यांच्या मारामारी झाल्या. चौथा म्हणलं मारामारी का होईनात पण त्याचा बोला भाव आहे. टाळ्याला कोणी हात नाही लावला, निघून गेले. म्हणून मी नेहमी सांगत असतो, शेतात असावा भाऊ, गोठ्यात असावी गावरान गाई, आणि घरात असावी आपल्या बायकोची आई. चुकत आहे का? मग चुकत असलं तर नीट करून घ्या. बजरंग बली की हनुमंतांनी सांगितलं, जर तुम्ही वालीनी हिरवलेलं राज्य, हिरावून घेतलेली बळकावून घेतलेली पत्नी मुलगा जर तुम्ही परत दिला तर तुमची सीता आम्ही सापडून देऊ. कोण म्हणलं? मारुतीराय. मारुतीराय आली पळत, टाळी वाजवा. उड्या मारा उडी माणसं. हो 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 मारुतीराय या 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 या, टाळी वाजते, टाळी वाजते. या या जातात पुढची या ना. काय कुठे पाहुणे आलाय उंच, ये इकडे. कुठे बसायचं असं? तिकडून बसायचं. बघा रामपंचायत. अहो हनुमंतरायांनी छाती फाडली तर काय निघलं? हे एवढं निघलं होतं. काय? रामपंचायत. आणि आपली जर छाती फाडली तर फक्त ग्रामपंचायत निघलं, दुसरं काहीच नाही. चला गाड्या पळतो. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू जर आमच्या वालीची पत्नी तुम्ही मिळवून देत असली तर तुमची पत्नी आम्ही मिळवून देऊ. आणि मग हनुमंतरायांनी उड्डाण केलं. उड्डाण केलं, लंकेवर गेले महाराज. उड्डाण केले, करुणी उड्डाण केले, लंकेची लंका शोधली, पण सीता शोधायची कशी? लंकेमध्ये गेले महाराज, इकडं बघत आहेत तिकडं बघत आहेत, सगळे राक्षस. हनुमंतराला कोण दिसते? सगळे राक्षस. पण एक ठिकाणी भजन चाललं होतं, कान लावला त्यांनी, कान लावला आणि बघत येत इथं भजन कुठून आलं? कोणाचं घर होतं ते? बोला कोणाचं घर होतं? कोण? विभीषणाचं. बोला मी सांगतो नको दादा. मी नेहमी म्हणत असतो कथा कीर्तनामध्ये, एक गाव असं आहे सारं गाव चांगलं पण त्यात एक वांगलं. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. एक सारं गाव चांगलं आणि एक वांगलं. आणि एक गाव असं आहे सारं गाव वांगलं म्हणजे वाईट. बोलू नका अंकुश दादा, बोलू नका. मला आवाज येतो तुमचा, मी खोटं बोलतो का? कोणी बोलू नका. मला कधी कधी माझे पाय कुठे आहेत, हात कुठे आहेत असे. त्याचं मला फळ भेटलं बाबा. मी केलेल्या सेवेचं मला फळ भेटलं, माझं मला भेटलं. पण तशी सेवा केली नाही. मी कुठे पायाला मुंग्या चाळचूळ करत का हातातच पक्वादाच्या पहिल्या ठोक्यावर टाळ मारायचो. टाळ पण पेशल वाजतो मी, फुगिरी सांगत नाही, तुम्हाला दाखवतो वाजून मी. टाळ सुद्धा पेशल वाजवतो. असं गिळगिळ भजन करणे वंगाळ वाणे नरका जाणे चुकेना. भजन सुद्धा टाईट बीट झालं पाहिजे. काय ते बाबा गात होते सोनेवाडीचे ना कुठले
हं? त्यांच्यासाठी टाळी वाजवायचा माहिती पडू दे त्यांच्यासाठी टाळी सगळ्याच भजनी मंडळासाठी धन्यवाद. चला करोडे उड्डाण केले लंकेचे शोधन. लंकेमध्ये बेबीशाळाचं एक घर दिसलं, तुळस दिसली. हनुमंतराला खूप आनंद झाला. हनुमंतराय पुष्प वाटिकेमध्ये गेल्यानंतर तिथे सीता दिसली. सीतेचा मणिचुडा घेतला आणि तिथे मुद्रिका दाखवली रामाची आणि हनुमंतराय परत रामाकडे आले आणि सांगितलं आपली सीता आहे, पण आता आणायची कशी बघा. बर सीता देणारा जो होता ना तो काही सोयीचा नव्हता. येऊ द्या आता राम. हा 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 हा. तिकडे 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 कोण येतोय बघतो. हा हा हा. मला सांगा साम दाम हात वर करा. साम दाम दंड भेद हे सगळे वापरावं लागते. हा हा. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्रांनी ठरवलं तर युद्ध करावं लागेल. उठा धनुष्य आणि मग बाणावर बाण सोडतात. रावण सुद्धा तिकडून बाण सोडतोय. इकडे बघा इकडे बघा. हा हा. 10 वाजले. रावण सुद्धा शस्त्र सोडतोय. इकडे पळतोय तिकडे पळतोय. पळा ना इकडे पळा ना पळा ना. पळा. जा तिकडे तुझीकडे. लक्ष्मण उठ लक्ष्मण उठ. हा हा. बाण. बिभीषणाला बोलावलं. बिभीषणाला बोलावलं यार माझ्या भावा. बघा भावाला बोलावं लागतं बरं का. पण बिभीषण म्हणला ज्यांनी कराव त्यांनी भराव. समजून सांगितलं या असं वाईट कृत्य तुला करायचं कोणी सांगितलं. मेघनंद रावणाचा सुपुत्र तोही घाबरत होता. हनुमंतराया पुढे झाले आणि मेघनंदाला असं बोट दाखवलं. मेघनंदा तू महावीर असील. हे बिभीषणा महाराज संत वर्णन करतात. बिभीषण मेघनंदा बिभीषण मेघनाथ बिभीषण मेघनाथ तेही चळचळा कापत तेही चळचळा कापत तेही चळचळा तेही चळचळा. बिभीषण मेघनाथ बिभीषण मेघनाथ तेही चळचळा कापत चळचळा कापत तेही चळचळा कापत. त्यावेळेला रावणाने सांगितलं धनुष्यबाण बंद. रथ खाली टेकवला वर या. आणि विभीषणाने सांगितलं प्रभू रामा तो तसा मारायचा नाही कानात सांगितलं. त्यावेळेला रामाने धनुष्य खाली ठेवला. आता हाता पाहिजे माझ्या नाताच ते ठेव खाली. युद्ध सुरू झाले. मला टाळी वाजवा. प्रभू रामाने एकच लाथ घातली. रावण धरणीवर पडला. रावण पडला. मला घड्याळ आणि कथा बरं का आणि ते आलं पाहिजे. ऍडजस्ट करून थोडक्यात ती भानगड. आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी माझे सगळे वडील बंधू पंचक्रोशीतले असतील राम बसा. कोणी विद्वान मंडळी असतील रामायणाचा अभ्यास केलेला असेल. पण मला 4 दिवसामध्ये आणि बरोबर मी बसलो तेव्हा जवळजवळ 8:45 वाजल्या होत्या. म्हणजे आजची कथा मी 1 तास 10 मिनिटं केली. आता 10 मिनिटं गेली पुढं. ऐका थोडस ऐका. आता
आता अहो ते 14 चौकडीचं राज्य होतं. आता आपण दसऱ्याला वगैरे करतो पेटवतो ते त्याच्यावर भरोसा ठेवायचं नाही. लय गाव पेटली त्यांनी ते गेलं म्हणजे काही सोयच नाही अजून. ते म्हणून आहेच अजून. इथं बसा मांडी घालून चला. काही वाजव जोरात. मी थोडक्यामध्ये तुमच्या गावाची इच्छा आणि माझ्या गुरुजींचा आज्ञा त्याप्रमाणे मी 4च दिवसामध्ये रोज 1.5 तास 2 तास रामायण करण्याचा प्रयत्न केला. रामायण कथेला 15 दिवस पाहिजे चांगली ऐकायची म्हणलं तर 8 दिवस 7 दिवस तरी पाहिजेत. असो सर्व आलेल्या माझ्या माता भगिनी वडील बंधू सर्व वरिष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळ विशेष करून बाहेरून आलेलं तरुण मंडळ सर्वांच्या चरणावर नमस्कार करतो. लहान लहान मुलं सगळ्यात तुम्हालाही मी नमस्कार करतो. तुम्ही आनंद घेतला आणि बाबांच्या चरणावर नमस्कार करतो. त्याचप्रमाणे सातकरी मंडळी आहेत. आमचे सौदेव महाराज असतील आदिनाथ महाराज असतील आदरणीय काकडा तुम्ही सकाळी ऐकतो काकडा त्याच्यासाठी टाळी वाजवायचा कारण तुम्ही तेव्हा जागे नसतात. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण अंकुश महाराज काकडा करतात आणि त्यांच्या संघ आमच्या भगिनी आहेत परम आदरणीय हरिभक्तीपरायण कराड ताई आहेत. टाळी वाजव त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे पालवी महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण ससाणे महाराज यांना मी नमस्कार करतो. ज्या ज्या पोरांनी झाकी केली त्यांनाही मी नमस्कार करतो. ज्यावेळ्यांनी झाकी केली त्यावेळ्यांची नावं लिहिलेली आहेत. मंडळाला विनंती आहे उद्या पोतभर नारळ आणायची त्यांना एक नारळ आणि श्वाल दिली जाईल. आलं लक्षात. मी ती करेन फटाफट पण ती दिली जाईल बरं का म्हणून ती आणून ठेवा. नाही तर उद्या मी उभा राहिले आणि नाव पुकारले नारळाला म्हणलं तर नारळ आलं पाहिजे. आता सांगून ठेवतो कारण करतात तसं म्हणून जाऊ द्या. आता उद्या होईन काला बोला काय होईन बाबांच्या मंगलमय मुखरबिंदामधून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र भूतो न भविष्य मलाही ऐकायला भेटेल उद्या. गेलं मी काल्याला मला थांबता येत नव्हतं पळापळ. यावर्षी मी थांबणार आहे. दिंडीला थांबणार आहे. दिंडीला आपण झाकी केली असती पण पोरं दम धरायचं नसते ऊन असतं कारण मी लहान बोललो म्हणून उद्या काळा आणि मग इथून सगळे मग आम्ही जातो आमच्या गावात आजच आमचा राम रामच्या परत होते ना आपल्या गाठी. कार्यक्रम बदलत राहतात पण मला अशा पवित्र महानगरामध्ये कथा करण्याचा योग आला आणि तुम्हाला ऐकण्याचा योग आला. भाग्यवान आहेत आपण आणि आपल्यावर कृपा करणारी परमात्मा बाबा. खरं सांगू बाबांच्या समोर दुसऱ्या बाबाची कथा करायची डेअरिंगच नसती झाली कारण गमतीचा कार्यक्रम थोडस. आणि जरी दुसऱ्या बाबा असतात बाबा काही बाबा नाही का आपण याचा वाढी मान म्हणून आलेले पंचक्रोशीतले सगळे कुठल्याही वर्णाचे असतील कुठल्याही जातीचे असतील आमच्यासाठी ते देव आहेत. देवासाठी ते देव आहेत. मारुतीरायांचा सप्ताह त्या सप्ताहामध्ये रामकथा मला जशी करता आली तशी करली. नक्कीच काहीतरी राहिलेलं आहे. जर ते ऐकायचं असेल तर पुढे करू पण सगळी कथा झाली असं मी मान्य करीत नाही. म्हणून कोणी तर्क वाद विवाद आणि मी गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा चर्चा करू नये. 4 दिवसात किती कथा करू म्हणून लाऊडस्पीकर वाले तुम्हाला धन्यवाद देतो. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. शबरी आई उठून उभे राहतो तुमच्यासाठी स्पेशल एकदा शेवटची टाळी. आणि या ठिकाणी थांबतो. आरतीचे ताटे घेऊन आरतीवाले चला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.